नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण 12वी अर्थशास्त्र विषयामधील मागणीचे विश्लेषण या पाठातील महत्त्वाचा प्रश्न आहे मागणीचा नियम हा भाग आपण अभ्यासणार आहोत। मागणीच्या नियमामध्ये सुद्धा काही मुद्दे दिलेले आहेत बघा। प्रास्ताविक, व्याख्या, तक्ता त्याचे स्पष्टीकरण, त्यानंतर आकृती त्याचे स्पष्टीकरण आणि मागणीच्या नियमाची गृहीते एवढे मुद्दे येणे आवश्यक आहे। पहिला आपण मुद्दा बघूया, प्रास्ताविक। मागणीच्या नियमाला खरेदीचा पहिला नियम असेही म्हणतात। जास्त किमतीला कमी खरेदी आणि कमी किमतीला जास्त खरेदी ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे। या सर्व सामान्य नैसर्गिक प्रवृत्तीला अर्थशास्त्रज्ञाने नियमबद्ध केले आहे। मागणीचा नियम सर्वप्रथम 1838 मध्ये कुर्नो या अर्थतज्ञाने मांडलेला आहे, पण तो परिपूर्ण नव्हता आणि तो अधिक सुधारित व परिपूर्ण करण्याचं काम डॉक्टर मार्शल यांनी केलेलं आहे। डॉक्टर मार्शल यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ प्रकाशित केला आणि या ग्रंथामध्ये हा नियम मांडलेला आहे। म्हणून मागणीचा नियम डॉक्टर मार्शल यांच्या नावाशी निगडीत आहे। आता आपण ते मागणीच्या नियमाचं विधान काय आहे, व्याख्या नेमकी काय आहे ते बघूया। इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाला असता मागणी वाढते। परत बघा, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते। हे आपलं मागणीच्या नियमाचं विधान आहे। आता स्पष्टीकरण बघूया थोडक्यामध्ये। मागणीचा आधार म्हणजे उपयोगिता आहे। मागणीचा नियम घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारलेला आहे। मागणीचा नियम हा उपभोगातील एक महत्त्वाचा व मूलभूत नियम आहे। तो उपभोक्त्याची मागणीबाबतची वर्तणूक दर्शवितो। मागणीच्या नियमाद्वारे मागणी व किंमतीचा कार्यात्मक संबंध स्पष्ट केलेला आहे। मागणी हा किंमतीचा परिणाम आहे। किंमत आणि मागणी यातील संबंध व्यस्त स्वरूपाचा आहे। मागणीचा नियम वस्तूच्या किंमतीवर अवलंबून आहे। मागणी हे किंमतीचे फलन आहे। जेव्हा किंमत घटते तेव्हा मागणी वाढते, याउलट जेव्हा किंमतीत वाढ होते तेव्हा मागणी घटते। म्हणजे इथे किंमत आणि मागणी यांचा परस्पर विरोधी संबंध दिसून येतो। वस्तूच्या वेगवेगळ्या किमती असताना उपभोक्ता त्या वस्तू व त्या वस्तूची किती नगसंख्या खरेदी करतो हे एका काल्पनिक उदाहरणाने आपल्याला दाखवता येईल। बघा, पुढे एक तक्ता दिलेला आहे तुमच्या डोळ्यासमोर बघा येईल। त्या तक्त्यामध्ये 2 कॉलम आहेत। त्याच्यामध्ये पहिल्या कक्षामध्ये क्ष वस्तूची किंमत रुपयामध्ये दाखवलेली आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये क्ष वस्तूची मागणी किलोमध्ये दाखवलेली आहे। इथे बघा, वस्तूची पहिल्या कॉलममध्ये बघा वस्तूची किंमत 50, 40, 30, 20, 10 अशी दाखवलेली आहे आणि वस्तूची मागणी किलोमध्ये बघा 1, 2, 3, 4, 5 अशी दाखवलेली आहे। म्हणजे इथे कसं दाखवलं आहे बघा, जेव्हा वस्तूची किंमत जशी कमी कमी होत जाईल, म्हणजे बघा जेव्हा वस्तूची किंमत 50 रुपये असते तेव्हा 1 किलोची मागणी आहे। जेव्हा वस्तूची किंमत 40 रुपये आहे तेव्हा 2 किलोची झाली, त्यानंतर 30 रुपये झाली 3 किलो झाली, 20 रुपये झाली 4 किलो झाली आणि 10 रुपये झाले तेव्हा 5 किलो झालेली आहे। म्हणजे इथे बघा जशी वस्तूची किंमत कमी कमी होत गेलेली आहे, दुसऱ्या कॉलममध्ये बघा वस्तूची मागणी वाढत गेलेली आहे, 1, 2, 3, 4, 5 अशी झालेली आहे। आता या उलट आपण बघूया वस्तूची किंमत, आता शेवटचा बघा 10 आहे तेव्हा मागणी 5 किलो आहे। आता उलट जाऊया, जेव्हा वस्तूची किंमत 10 वरून 20 रुपये होते म्हणजे वाढते तेव्हा मागणी बघा 5 वरून 4 किलो झाली। जेव्हा वस्तूची किंमत 20 वरून 30 रुपये होते तेव्हा मागणी 4 वरून 3 किलो होते। वस्तूची किंमत 30 वरून 40 रुपये होते तेव्हा मागणी 2 किलोची होते आणि वस्तूची किंमत 50 रुपये होते तेव्हा मागणी 1 किलोची होते। म्हणजे इथे बघा वस्तूची किंमत जशी जशी वाढत जाईल तशी मागणी कमी झाली। उलट परत बघूया आपण, वस्तूची किंमत जशी कमी होत जाईल तशी मागणी वाढत जाईल। हे इथे आपल्याला म्हणजे इथे किंमत आणि मागणी यांचा संबंध परस्पर विरोधी म्हणजे व्यस्त असतो हे दिसून येते। आता आपल्याला त्या आकृतीच्या सहाय्याने अधिक स्पष्ट करता येईल। आकृतीमध्ये बघा अक्ष अक्षावर शून्यापासून बघा एक अक्ष अक्षावर आपण मागणी किलोमध्ये दाखवलेली आहे आणि
जो वरती हा रेषा गेलेली आहे शून्यापासून य बघा अय हा अक्ष किंमत दाखवत आहे. आता बघा अक्षावर आपण बघा 1 किलो 2 किलो 3 किलो 4 किलो 5 किलो अशी मागणी दाखवलेली आहे आणि य अक्षावर 10 रुपये 20 रुपये 30 रुपये 40 रुपये 50 रुपये अशी दाखवलेली आहे. म्हणजे जेव्हा वस्तूची किंमत बघा जेव्हा 50 रुपये असते य अक्षामध्ये दाखवलं बघा 50 रुपये वरतीच आहे 50 रुपये तेव्हा मागणी 1 किलोची दाखवलेली आहे खाली 1 किलो म्हटलेलं आहे बघा. बरं 40 रुपये असेल तेव्हा 2 किलो 30 रुपये असेल तेव्हा 3 किलो 20 रुपये असेल तेव्हा 4 किलो आणि 10 किलो असेल तेव्हा 5 किलो असे पहिले बिंदू काढायचे आणि ते बिंदू आपण एका रेषेसह जोडले की आपल्याला मागणी वक्र मिळतो. मागणी वक्र बघा म या नावाने दाखवलेला आहे. तो डावीकडून उजवीकडे खाली येणारा आहे. तो बाणाने दाखवला बघा तिथे तो खाली येणारा आहे. तो काय सांगतोय की वस्तूची किंमत जशी कमी कमी होत जाईल तशी मागणी वाढत जाईल हे तो इथे बाणाच्या सहाय्याने बघा वक्र दाखवला आहे तो आपल्याला दाखवत आहे. त्यानंतर आपल्याला बघा एका आकृतीच्या आधारेसुद्धा आपल्याला तो स्पष्ट करता येईल. लक्षात येईल आकृती बघितलीच आहे तर स्पष्टीकरण बघितलेलं आहे. आता मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली काय येत असेल तर त्याला काही कारण आहेत. त्यामध्ये घटत्या सीमांत उपयोगाचा नियम आहे. मग जशी आपल्याला वस्तू मिळत जाते तसं आपलं समाधान वाढत जातं आहे. मग त्यात तो एक अनुभव आहे. उत्पन्न परिणाम आहे म्हणजे वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूवरील खर्चात बचत होऊन तेवढ्या प्रमाणात उपभोक्त्याचे वास्तव उत्पन्न वाढते त्यामुळे तो अधिक वस्तूची मागणी करतो. मग हे कारण येऊ शकेल. पर्यायता परिणाम असेल. पर्यायी वस्तूच्या किमती कायम राहून विशिष्ट वस्तूची किंमत कमी झाल्यास त्या इतर वस्तूंच्या तुलनेत त्या विशिष्ट वस्तूची मागणी वाढते. चौथं कारण देता येईल आपल्याला अनेक उपयोगात वापर आहे. काही वस्तूंचे विविध उपयोग असतात. उदाहरण विजेचा उपयोग प्रकाशासाठी स्वयंपाकासाठी दूरदर्शनसाठी केला जातो. विजेचे दर कमी झाले तर मागणीत वाढ होते आणि विजेचे दर वाढले तर फक्त ठराविक कारणासाठी वीज वापरली जाते. म्हणजे असे काही कारणं आहेत. मागणी वक्र डावीकडून उजवीकडे काय येतो याची कारणं आपल्याला थोडक्यात सांगता येईल. आता नियम म्हटल्यानंतर त्याची गृहीता आली. म्हणजे आता खालच्या वेळेला पुढचा मुद्दा येईल मागणीच्या नियमाची गृहीते. म्हणजे मागणीचा नियम हा गृहीतावर आधारलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं गृहीत आहे स्थिर उत्पन्न पातळी. मागणीचा नियम जर अनुभवाचा असेल तर उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असावे. जर उत्पन्न पातळी वाढ झाली तर उपभोक्त्याकडून किमतीत वाढ होऊ नये मागणीत वाढ केली जाईल. म्हणजे तेच उत्पन्न पातळी स्थिर असली पाहिजे त्याच्यामध्ये बदल होता कामा नये. पुढचं आहे लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. देशातील लोकसंख्येचा आकारमान आणि रचना वस्तूंची एकूण मागणी प्रभावित करते. त्यामुळे असे गृहीत धरले जाते की लोकसंख्ये आकारमान स्थिर आहे. म्हणजे मागणीचा नियम साध्य करायचा असेल तर लोकसंख्येत कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही म्हणजे ते स्थिर आहे असं म्हटलं पाहिजे. पुढचा आहे पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती. पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. कारण पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. पुढचा आहे पूरक वस्तूंच्या स्थिर किमती. पूरक वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. कारण पूरक वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. पुढचा आहे भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही. उपभोक्त्यांची भविष्यात किंमत विषयक बदल घडून येण्याची कोणतीही अपेक्षा नाही असे गृहीत धरलेले आहे. जर भविष्यात वस्तूची किंमत वाढण्याचा अंदाज असेल तर उपभोक्ते सध्या किंमत वाढत असतानाही जास्त प्रमाणात मागणी करू शकतात. पुढचा आहे आवडीनिवडी स्थिर असल्या पाहिजेत. उपभोक्त्याच्या आवडीनिवडी सवयी प्राधान्य फॅशन इत्यादीमध्ये बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. यामध्ये बदल झाल्यास मागणीमध्ये बदल होईल. पुढचा आहे करविषयक धोरणात बदल नाही. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराबाबत सरकारी धोरणाचा विविध वस्तू व सेवांच्या मागणीवर मोठा प्रभाव पडतो. सरकारने जाहीर केलेल्या करविषयक सरकारी धोरणामध्ये कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरलेले आहे. म्हणजे अशा प्रकारची आपल्याला ही गृहीते सांगता येतील. आता गृहीते म्हणजे नेमकी काय आहेत बघा. ज्यावेळेला आपण बाजार मागणीवर परिणाम करणारे घटक बघितलेले आहेत तेच घटक ह्याच्यामध्ये बहुतेक आलेले आहेत. फक्त इथे काय ते स्थिर आहेत एवढंच म्हणायचं आहे आपल्याला. म्हणजे परिणाम करणारे घटक आहेत किंमत सोडून
कारण मागणीचा नियम हा किमतीवर आधारलेला आहे. किंमत सोडून बाकीचे सर्व घटक स्थिर आहेत एवढं लक्षात ठेवायचं. ते मुद्देसुद्धा आपल्याला इकडे वापरता येतील. म्हणजे हा थोडक्यात मागणीचा नियम आपल्याला हा स्पष्ट करता येईल. एवढाच भाग व्यवस्थित लिहून ठेवा, पुढच्या वेळेला तो तपासला जाईल. हा सिद्धांत महत्त्वाचा आहे.